नमस्कार मित्रमंडळी. आपण किती जरी सुरक्षित म्हणलं ना शेतकरी, परंतु सुरक्षित नाही आहे आपण. कारण आपण रानात बांधुऱ्याला जे काय गवत असतं ते गवतामध्ये इचुकाटा राहू शकतो. आपण रात्रीच्या बेरात्री आपण पाणी दाराला येतो. रात्रीचं लाईट असेल तर रात्री आपल्याला यावंच लागतं, पाणी भरायला यावं लागतं, दारामोडा यावं लागतं. तर त्यासाठी आपण आपली सुरक्षितता घ्यायला हवी. आपण लांबकं बूट भेटतात, लांबकं बूट आपल्या पायामध्ये हवंच आहेत. मला सांग, आपण एवढं करतोय कशासाठी? आपल्या स्वतःच्या सुरक्षित करायला हवं. आपण पिकवतोय, मस्त मान्य आहे, तुम्ही शेतकरी आहे, तुम्ही जगाचा पोशिंदा आहे, परंतु तुम्ही पण स्वतःची तुमच्या जीवाची तुम्ही काळजी घ्यायला हवी. कारण ह्या ठराविक गोष्टी ज्या वेळेस 300 रुपये ते 400 रुपयाचे ज्या ठिकाणी बूट हवं आहेत आपल्या पायामध्ये, त्याच ठिकाणी तुमचं 5 आणि 6 लाख आणि 10 लाख जरी तुमचं दवाखान्यामध्ये लागलं तरी पण काय उपयोग नाही. कारण विषारी नाग मण्यार असन किंवा घोणस असन, अशा प्रकारचं पण विषारी साप इचुकाट्यात आजूबाजूला असतात. आणि शेतकरी म्हणलं की शेतकऱ्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असतं. त्यामुळं कसं, जर समजा वेळ आपल्यावर येऊ नये किंवा जरी आली तरी आपण त्यापासून बचाव करता यायला हवा आहे. त्यासाठी आपण शेतामध्ये आपलं काम करत असताना आपण आपला बचाव कसा करायचा आहे किंवा आपण त्या ठिकाणी सुरक्षित कसं पाहिजे यासाठी तुम्ही आवश्यक त्या उपाययोजना आपण स्वतःच्या जीवासाठी का होईना आपण करायला हव्या. बरोबर का? काय म्हणताय?